पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये मद्यधुंद गाडी चालकाचा थरारक असा व्हिडिओ हा समोर आलेला आहे। गाडी चालवत असताना गाडीचे टायर हा निघाला आणि भरधाव वेगामध्ये गाडी चालवत जीवाशी खेळ खेळल्याचं हे पाहायला मिळत आहे। एका तरुणानं गाडीचा पाठलाग करत गाडी थांबवली। वाहतूक पोलिसाला माहिती देऊन ती गाडी थांबवण्यात आलेली आहे, परंतु नाकेबंदी सुरू असताना हा सर्व प्रकार घडलेला आहे आणि सदर व्यक्तीवरती बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पुण्यातील कॅम्प परिसरातील हा संपूर्ण प्रकार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घे। मिकी, नेमकं काय घडलेलं आहे? अतिशय थरारक अशी ही दृश्य दिसतात। अर्थात जर आपण आकांक्षा बघितलं तर ज्या पद्धतीने हा मद्यधुंद अवस्थेत जो चालक आहे काल पार्टीतून बाहेर पडला आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने तो रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवतोय, त्याच्या गाडीचं चाक देखील बाहेर आलेलं आहे हे देखील त्याच्या लक्षात आलेलं नाही आणि तशाच पद्धतीने तो गाडी चालवत होता आणि अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील सुरू होती। बरेचदा पुण्यामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचे केसेस समोर येत आहेत, अनेक अपघात समोर आलेले आहेत। एका युवकाने या संदर्भातली माहिती तात्काळ पोलिसांना दिली। पोलिसांनी ती गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा देखील तो पळवत पुढे निघाला आणि पुढे जाऊन पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला थांबवलं। तो अक्षरशः दारू पिलेला होता। त्यांनी तसंच रस्त्याच्या मध्ये गाडी सोडून दिली आणि त्याच्यानंतर वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रात्री झालेली होती। तो पोलिसांचा ऐकायला देखील तयार नव्हता। अशा पद्धतीने त्या ठिकाणी तो वागत होता। त्यांनी दारू पिलेली होती, तो नशेत होता आणि नशेच्या अवस्थेत तो गाडी देखील चालवत होता। सुदैवाने कुठलाही अपघात झाला नाही, मात्र ज्या पद्धतीने गाडीचा चाक बाहेर आलेला होता, रॅश ड्रायव्हिंग तो करत होता, त्याच्या विरोधात आता बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रकरणामध्ये। मात्र सातत्याने सॅटर्डे आणि संडे जे पार्टी नाईट्स असतात, पब्स मधून पार्टी करून हे युवक तरुणी बाहेर पडतात आणि अशा पद्धतीने ते दारू पिलेले ड्रिंक अँड ड्राईव्ह केलेल्या अवस्थेत गाडी सुद्धा चालवतात। वारंवार सांगून सुद्धा त्याच्यावर कुठलाही परिणाम होताना दिसत नाही आणि आपण बरोबर आहे। त्यामुळे अशा या कार चालकांवरती चपराक बसणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। धन्यवाद मिकी या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।